नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज विषय सर्वस्वी वेगळा मेडिकल ॲडमिशन्स विषयीचा. मेडिकल ॲडमिशन्समध्ये ऑल इंडिया कोटा नावाचा एक प्रकार असतो आणि या ऑल इंडिया कोटामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमात म्हणजे पीजी मेडिकलमध्ये मेडिकल आणि डेंटल दोन्हीमध्ये ज्या सीट्स एकंदरीत उपलब्ध असतात एका राज्यामध्ये त्या सीट्सपैकी 50% जागा ऑल इंडिया कोटा नावाच्या एका कोटामध्ये जातात की तुम्हाला डोमिसाईल फ्री असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हे अर्थात एका न्यायालयीन प्रकरणावरून उद्भवलेलं हे ऑल इंडिया कोटा आहे आणि या ऑल इंडिया कोटामध्ये 50% जागा उपलब्ध जागांपैकी शैक्षणिक प्रवेश वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशातील उपलब्ध जागांपैकी पदव्युत्तर प्रवेशासाठी पीजी मेडिकलसाठी 50% जागा आणि यूजी मेडिकल एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये उपलब्ध जागांपैकी 15% जागा हे केंद्राच्या कोट्याला जातात आणि या कोट्यातून भारतभराच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुमचं राज्य सोडून इतर राज्यांमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर या ऑल इंडिया कोट्याचा उपयोग होतो. महाराष्ट्रात अर्थात भरपूर महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत. महाराष्ट्र प्रगत राज्य राहिलेलं आहे. अनेक राज्यांच्या तुलनेने मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल्स वगैरे सोयी सुविधा महाराष्ट्रात खूप आहेत आणि याच्यामुळं जास्त प्रकर्षाने जाणवतं की केंद्राकडे जो कोटा जातो या कोट्यातून ज्या जागांवर प्रवेश घेतले नाहीत जात नाहीत ज्या रिक्त जागा असतात व्हेकंट सीट्स ह्या जागा पुन्हा स्टेट कोट्याला रिव्हर्ट होतात. म्हणजे केंद्रीय कोट्यातून त्या जागा पुन्हा स्टेट कोट्याला येतात आणि त्याच्यातून मग ऍडमिशन होत असतात. त्याच्याविषयीचा वाद वेगळा. आजचा विषय असा आहे की मद्रास हायकोर्टाने मागच्या वर्षी ऑल इंडिया कोटामध्ये जे आतापर्यंत ओबीसी रिझर्वेशन एक्सटेंड केलेलं नव्हतं म्हणजे आतापर्यंत केवळ आणि केवळ ऑल इंडिया कोटामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एससी आणि एसटी यांचंच फक्त रिझर्वेशन होतं. बाकी सगळे लोक ओपन क्लास म्हणून जायचे तिथं. म्हणजे उदाहरण सांगतो की एखादं मेडिकल कॉलेज आहे समजा नागपूर मेडिकल कॉलेज. या नागपूर मेडिकल कॉलेज मधल्या 50% पदव्युत्तर जागा या ऑल इंडिया कोटामधून फिलअप होतात. त्याच्यापैकी काही जागा जर रिक्त राहिल्या तर महाराष्ट्रातलेच विद्यार्थी त्या जागांवर सुद्धा लाभ घेतात आणि ह्या ज्या 50% जागा रिव्हर्ट होतात जागा त्यांच्यावर आधी आरक्षण जे महाराष्ट्र सरकारचं आहे ते लागू होत असतं. पण मूळ जे ऍडमिशन ऑल इंडिया कोटामधून होणार त्याला आधी ओबीसी आरक्षण लागून होतं. आता हे ओबीसी आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 29 जुलै रोजी घेतला आणि तशी एक त्याबाबतची नोटीस जारी केली. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे आहे या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनी त्याविषयीची अधिकृत सूचना जारी केली. त्याच्यानंतर NTA जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी नीट परीक्षा कंडक्ट करते त्या लोकांनी असं सांगितलं की 27% ओबीसींना केंद्राच्या आरक्षणाप्रमाणे 27% ओबीसींना आणि 10% ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना 10% आरक्षण आणि 27% ओबीसींना आरक्षण. हे एकंदरीत म्हणजे ज्या 50% सीट्स ऑल इंडिया कोटामध्ये जायच्या त्याला आता नव्याने हे मूळ जे 22.5% होतं या 22.5% अनुसूचित जाती जमातीमध्ये हे 37% ऍड झाले आणि एकूण आरक्षण आता 59.5% असं होईल असं होतं. म्हणजे 60%ना अर्धा टक्का कमी तर म्हणजे 59.5% अधिकृतरित्या या वर्षीपासून लागू केलं जाईल असं घोषणा करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये याच्याविषयी प्रकरण प्रलंबित आहे असं म्हणून मागच्या वर्षीच्या ऑल इंडिया कोटामध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला फार थोडक्यात म्हणजे टाळमटाळ केली सरकारने ते लागू करायला. मग मद्रास हायकोर्टाने जी एक कंटेम्पची नोटीस इश्यू केली, कोर्टाची अवमानना केल्याची नोटीस इश्यू केली. यामागे पार्श्वभूमी अशी की तमिळनाडू राज्यामध्ये एकंदरीत केंद्राच्या कुठल्याही धोरणाला केंद्रीभूत जे काय चालतं सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस
त्याला तमिळनाडूचा विरोध आहे. तमिळनाडू स्वतःला सातत्याने केंद्राच्या विरुद्ध अशी पोझिशन घेत असतं आणि त्या दृष्टीने मग हे ओबीसी कोटा लागू करावा अशी इतर कुठल्या राज्यात मागणी नव्हती. ऑल इंडिया कोट्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं अशी आग्रही मागणी तमिळनाडूने धरली होती आणि ती तमिळनाडूनी लावलेली मागणी हायकोर्टाने स्वीकारून त्याप्रमाणे मागच्या वर्षी जुलै 2020 मध्ये ऑर्डर काढली आणि त्याचा अंमल झाला नाही म्हणून अवमानना याचिका मद्रास सरकार तमिळनाडू सरकारने मद्रास हायकोर्टात दाखल केली. त्याच्यावर तुमच्या विरुद्ध अवमानना केल्याचा का तुम्हाला दोषी धरू नये अशी एक कंटेम्पची नोटीस काढली होती आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने हे 27% आरक्षण ओबीसींना आणि 10% आरक्षण ईडब्ल्यूएसला ऑल इंडिया कोट्यामध्ये लागू करायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर प्रकरणामध्ये जी सुनावणी झाली, कंटेम्प्ट पिटिशनमध्ये जी सुनावणी झाली, त्याच्यावर आज कोर्ट आदेश करणार होतं. आज जो कोर्टाने आदेश पारित केलाय त्याच्यात असं सांगितलंय की 27% कोटा ते तर ठीक आहे, ते तुम्ही लागू करू शकता, ते योग्यच आहे. पण 10% जे ईडब्ल्यूएसला लागू केलेलं आहे आरक्षण, ते 10% आरक्षण सुप्रीम कोर्टाचा त्याबाबत स्पष्ट आदेश आल्याशिवाय लागू करणं इम्परमिसिबल आहे असा एक रिपोर्ट आलाय. ते जजमेंट अजून वाचायला मिळालं नाही, पण कदाचित अशी आशा आहे की यावर्षीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये किमान ईडब्ल्यूएसचा तरी अंतर्भाव आरक्षणासाठी नसणार आहे. त्या खुल्या प्रवर्गाच्या 10% जागा वाचतील. द ओपन क्लास विल गेट at least for this year 10% seats which were supposed to go to the EWS will remain with the open category. आणि हा थोड्या बहुत प्रमाणात दिलासा आहे. आता जे ओबीसी आरक्षण ऑल इंडिया कोट्यामध्ये लागू केलेलं आहे त्याच्याशी सुद्धा ज्या राज्यांनी हे केलं, ज्या राज्यासाठी हे झालंय, त्या तमिळनाडू राज्याला या 27% कोट्यावर समाधान नाहीये. त्यांना एकंदरीत जे 69% तिथं लागू आहे आरक्षण पैकी 50% तरी आरक्षण ओबीसींना द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि असा त्यांचा दावा आहे. आता हे सगळं जे उद्भवलं ते मद्रास हायकोर्टाच्या जजमेंट मधून उद्भवलं, ज्याचा अपील केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये केलं नाही. याच्याविषयी काय कोर्टामध्ये याचिका काही सादर होतील, त्या याचिकांमध्ये यावर्षी या कोट्याच्या अंमलाला स्थगिती मागण्यात येईल वगैरे वगैरे काय प्रकार व्हायचे ते होत राहतील. ईडब्ल्यूएसला यावर्षी तसं करण्याची परवानगी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडून घेतली नाही आणि म्हणून ईडब्ल्यूएस आरक्षण लागू नाही करता येणार केंद्र सरकारला असं एक मत मद्रास हायकोर्टाने नोंदवलंय. ते जजमेंट अजून वाचायला मिळालं नाही. हे जे न्यूज रिपोर्ट्स आलेत स्पेसिफिकली एनडीटीव्ही च्या न्यूज पोर्टलवर हे आलेलं आहे. त्यांनी असं लाईव्ह लॉ चा हवाला देऊन असं सांगितलंय की असं कोर्टाने मत व्यक्त केलं. तर ही एक उत्तम बातमी आहे की 10% आरक्षण ईडब्ल्यूएसचं यावर्षी तरी लागू होणार नाही. ही खुल्या प्रवर्गासाठीची तात्पुरत्या दिलाशाची गोष्ट आहे. आता ओबीसी कोटा जो आहे, या ओबीसी कोटा या वर्षी लागू न व्हावा याच्यासाठी अनेक मुद्दे आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जस्टिस रोहिणी कमिशनच्या सब कॅटेगरायझेशन किंवा पुनर्वर्गीकरणासाठीची शिफारस देणारा अहवाल केंद्रामध्ये त्यांनी सादर केलाय जस्टिस रोहिणींनी आणि त्याच्यावर काही कवायती व्हायच्यात. त्याच्यानंतर एक ओबीसींच्या यादीचं रिव्हिजन व्हावं अशा अर्थी सुद्धा जे कायद्यात तरतुदी आहेत त्या तरतुदींचा अंमल झालेला नाही आणि हे न होता ओबीसी कोटा नव्याने कुठल्या एका नव्या क्षेत्रामध्ये लागू करू नये अशी एक मागणी आहे आणि त्याविषयी मग कोर्टामध्ये काय जे योग्य त्या याचिका होतील सादर, त्यांच्यावर कोर्ट काय निर्णय द्यायचा ते अजून बघायचं राहील. पण एकंदरीत जे एका झटक्यात 37% जागा जाण्याची भीती होती त्यापैकी किमान 10% जागा तरी आजच्या या घटनाक्रमामुळे वाचतील अशी आशा आहे.
आता ओबीसी कोटा, ओबीसी इन AIQ, ओबीसी कोटा इन AIQ विषयी पुढं काय होतं, मद्रास हायकोर्टाच्या निकालानंतर त्या आपल्याला ज्या 50% पाहिजे जागा त्याच्याविषयी तमिळनाडू सरकार काय करतं. तमिळनाडू सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या राज्यामधल्या त्यांच्या राज्यात त्यांनी किती आरक्षण लागू करावं हा त्यांचा विषय. आतापर्यंत केंद्र सरकार ओबीसी आरक्षण लागू करत नव्हतं. ते ओबीसी आरक्षण लागू करायला लावल्यानंतर आता त्याचा किती टक्के कोटा द्यायचा हा सर्वस्वी आमच्या मर्जीचा प्रश्न आहे असं तमिळनाडूचं म्हणणं आहे. आणि इतर सर्व राज्य अशाच प्रकारची मागणी करतील कदाचित, कारण सध्या वारं जे वाहू लागलंय ते ओबीसी तुष्टीकरणाचं वारं वाहत आहे. राजकारणावर काही भाष्य करणं हे मी इष्ट समजत नाही. तरी पण काही निरीक्षकांचं असं मत आहे याच्या बाबतीत की येऊ घातलेल्या 2024 मध्ये ज्या इलेक्शन्स आहेत आणि त्याच्या आधी 2022 मध्ये म्हणजे सेंट्रल इलेक्शन्स पार्लमेंटच्या, आणि याच्या आधी 2022 मध्ये येऊ घातलेल्या पंजाब, उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये ओबीसी मतांना आकर्षित करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने ही ओबीसी कोटाचं ह्या जे ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं. नीटचा एक भाग येतो. ह्याच्या मागे मतांचं राजकारण आहे असं काही निरीक्षकांचं मत आहे. जे काही असलं तरी सरकारचं जे धोरण आहे या धोरणाला खुल्या प्रवर्गाकडून विरोध होणार हे निश्चित. आता याच्याविषयी कुठल्या याचिका सादर होतात आणि त्या याचिकांवर कोर्ट काय निर्णय देतं ते बघणं महत्वाचं आहे. यातली एक महत्वाची बाब अशी आहे की ह्या ज्या परीक्षा होतात म्हणजे UG आणि PG नीट यांची जाहिरात बरीच आधीच आलेली असते आणि ती जी प्रवेश प्रक्रिया आहे ती जाहिरात आल्यानंतर जेव्हा विद्यार्थी किंवा उमेदवार फॉर्म भरतात तेव्हापासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते. आणि ही प्रवेश प्रक्रिया एकदा सुरू झाल्यानंतर असं कुठलं नव्याने आरक्षण लागू करता येणार नाही हा एक त्यामागचा तर्क आहे. हा एक त्यामागचा कायद्याचा भाग की एकदा वन्स द गेम हॅज बिगन यू कॅनॉट चेंज द रूल्स. आणि एक असं आठवतं की कुठे एक आहे की 6 महिने आधी तुम्हाला बदल नोटिफाय करायला लागतात तुम्हाला परीक्षेच्या आधी. आता नीटच्या परीक्षा दोन्ही UG आणि PG या येऊ घातलेल्या आहेत. PG नीटच्या परीक्षा 12 सप्टेंबरला आहेत आणि या परिप्रेक्ष्यामध्ये आता मुलांना ऑप्शन दिलं की तुम्ही कोटा तुम्हाला जो पाहिजे तो द्या. हे सगळं जरी झालं तरी कोर्ट या ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या, EWS आरक्षण लागू करण्याच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये जे शासनाच्या धोरणाबाबतीत त्या धोरणाची वैधता कोर्ट तपासतील आणि योग्य तो निर्णय देतील. ह्याच्याविषयी इतर लोकांमध्ये जास्ती जागरूकता नसते. हा व्हिडिओ त्याच्यामुळं फक्त जे डॉक्टर्स आहेत ते आणि ज्यांना आपल्या मुलांना डॉक्टर करायचे ते लोक आणि अर्थात जे उमेदवार इच्छुक आहेत मेडिकल एज्युकेशनसाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ योग्य राहील. असं कोणी आपल्या परिचित असल्यास त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवावा. पुन्हा एक वार सांगणं की आजची डेव्हलपमेंट अशी आहे की 10% जे EWS आरक्षण ऑल इंडिया कोट्यामध्ये लागू करायचं सरकारने ठरवलं होतं. ते एका हायकोर्टाने असं सांगितलंय की ते आरक्षण इम्परमिसिबल असा शब्द वापरण्यात आला. म्हणजे त्या आरक्षणाला कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागेल तोपर्यंत ते आरक्षण लागू करता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. आणि तमिळनाडू ज्या राज्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू करायला लावलं होतं हायकोर्टाकडून एक आदेश त्याबाबतचा घेऊन, ते 27% ओबीसीच्या कोट्यांनी नाराज आहेत. त्यांना 50% आपला ओबीसीचा कोटा पूर्णच्या पूर्ण देता आला पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. ते या बाबतीत पुढे काय करतात आणि मग एकंदरीत वर्ष 21-22 साठी ओबीसी मध्ये EWS आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी आणि EWS आरक्षण लागू होईल की नाही हा उत्सुकतेचा भाग राहील. अर्थात जसं सांगितलं तसं याविषयी ज्यांना उत्सुकता असेल त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. डॉक्टर
आणि असे पालक ज्यांना आपल्या मुलांना डॉक्टर करायचे आणि अर्थात जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असे जे आहेत, या लोकांना हा व्हिडिओ इंटरेस्टचा राहील. आपले जे तशातले इष्टमित्र आहेत किंवा ओळखीचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी विनंती. आवडला व्हिडिओ आपल्याला तर इतरांबरोबर शेअर करा. पुन्हा एक वार आपण ऐकून घेतलं, धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी.